ब्रीदजाचे जगदानी ब्रीदजाचे जगदानी ब्रीदजाचे जगदानी ब्रीदजाचे जगदानी तोची मने स्मरावा 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 ब्रीदजाचे जगदानी ब्रीदजाचे जगदानी ब्रीदजाचे जगदानी ब्रीदजाचे जगदानी तोची मने स्मरावा 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 समपाय कर कटी समपाय कर कटी समपाय कर कटी समपाय कर कटी उभातके भिवारीच्या उभातके भिवरेच्या उभा तटे भिवारेच्या उभा तटे भिवारेच्या उभा तटे भिवारेच्या उभा तटे भिवारेच्या पाहिलिया वेदला पाहिलिया वेद लावी पाहिलिया वेदला पाहिलिया वेद लावी दडोलिया दडोलिया पैसे जीवे जडोनिया पैसे जीवे जडोनिया पैसे जीवे जडोनिया पैसे जीवे जडोनिया समापाय करा कटे समापाय करा कटे करा कटे समापाय करा कटे उभा तटे भेवरेच्या उभा तटे भेवरेच्या उभा तटे भिवारेच्या उभा तटे भिवारेच्या उभा तटे भिवारेच्या उभा तटे भिवारेच्या सुखमनी भक्ती कादा ओ तुका म्हणे भक्ती काजा सुखमनी भक्ती कादा हा तुका म्हणे भक्ती काजा धाविलादा नवलाही धाविलादा नवलाही धाविला नवलाई हो धाविला नवलाई समपाय कर कठी हो समापाय कर कटे समपाय कर कठी समापाय कर कटे हो उभा तटी भिवरेच्या उभा तटी भिवरेच्या हो उभा तटे भिवारेच्या उभा तटी भिवरेच्या विठोबा रघुमाया उभा रखुमाई रे रे ब्रीदजाचे जगदानी ब्रीदजाचे जगदानी ब्रीदजाचे
जगदानी हो ब्रिदजाचे जगदानी जाते जगदानी ब्रीद जाते जगदानी उची मनी स्मरावा स्मरावा समपाया करकटी समपाय करकटी समपाया करकटी समपाया करकटी तटी भिवरेचा भीव भीवरेचा भीवरेचा उभा रे उभा 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 हरी बादटी भिवरे जाओ बादटी भिवरे जाओ बादटी भिवरे जा भिवरे जा भिवरे जा
उभा 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 तटी फेवारेचा उभा तटी फेवारेचा 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 उभा तटे भिवरीच्या रे उभा तटी उभा तटी उभा उभा तटी भिवरेचा उभा तटी भिवरेचा समपाय करकटी समपाय करकटी करकटी कर विठ्ठला विठ्ठला हे विठ्ठल विठ्ठल विठ्ठला विठ्ठल 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 हरी विठ्ठला 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 हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव जगदानी तोची मनी स्मरावा समपाय करकटी उभा तटी भिवरीचा योन्त प्रविश्य मम वाचमिमं प्रसुप्ताम् संजीवयत्यखिल शक्तिधर स्वधाम्ना अन्यंशहस्तचरण श्रवणत्वगादीन् प्राण नमो भगवते पुरुषाय तुभ्यं
वंशी विभूषित करा नवनीरदा भात पितांबरा दुर्नबिंब फलाधरोष्णता पूर्णेंद्र सुंदर मुखादर विंद नेत्रात कृष्णात् परम किमपि तत्त्वमहं न जाने गजाननं भूतगणादिसेवितं कपितजम्बुफलचारुभक्षणं उमासुतं शोकविनाशकारकं नमामि विघ्नेश्वरपादपङ्कजम् पांडुरंग करू प्रथम नमना 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 दुसरे चरण संतांचिया दुसरे चरण संतांचिया दुसरे चरण संतांचिया त्यांच्या कृपादानी कथिता विचारू त्यांच्या कृपादानी कथिता विचारू दुसरे चरण संतांच्या दुसरे चरण संतांच्या दुसरे चरण संतांच्या त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तारू त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तार त्यांच्या कृपादानी कथिता विचारू बाबाजी सद्गुरु दास तुका बाबाजी सद्गुरु दास तुका बाबाजी सद्गुरु त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तार बाबाजी सद्गुरु दास तुका बाबाजी सद्गुरु दास तुका बाबाजी सद्गुरु दास तुका दास तुका दास तुका केलिया स्मरण भोय सकळ विद्यांच्या अधिकरण तीच बंधू श्री चरण श्री गुरूंची ती नमस्कारोने आता ओम नमो ज्ञानेश्वरा करुणा करा दयाळा तुमचा अनुग्रह लादलो पावन झालो चराचरी मस्तक हे पायावरी या वारकरी संताच्या सेवी लागी जे बग झालो हा सेवी लागी जे बग झालो सेवे लागे सेवेला मी सेवक झालो झालो सेवेला मी सेवक झालो झालो सेवी लागी जे बग झालो सेवी लागी जे बग झालो सेवी लागी जे बग झालो सेवेला मी सेवक झालो सेवेला मी सेवक झालो सेवेला मी सेवक झालो तुमाच्या लागलो हरी गुजरना हे तुमच्या लागलो निद चरणा निद चरणा दोघजा लागलो ही लागलो निद चरणा चरणा तुमच्या लागलो
निज चरणा तुमच्या लागलो निज चरणा चरणा अभुजा मे तुक या देवा देवा यावरी न करावा अभेरू अभेरू तुमच्या लागलो निज चरणा तुमच्या लागलो निज चरणा अहो स्वामी तुका या देवा देवा अहो स्वामी तुका या देवा देवा सेवेला सेवक झालो तुमच्या लागलो निज चरणा अहो स्वामी तुका या देवा यावरी करावा वेरो सेवेलागे सेवक झालो तुमच्या लागलो निज चरण अभो स्वामी तुकया देवा यावरी न करावा अभेरो ब्रीद ज्याचे जगदानी ब्रीद ज्याचे जगदानी तुचे मनी स्मरावा समभाय करगठी उभा तटी भिवरीच्या सेवेकरता गायलेला अभंग संत श्रेष्ठ वैष्णव ज्येष्ठ वैराग्याची मूर्तिमंत पुतळी अखिलकोट ब्रह्मांड नायक भगवान श्री विठ्ठलाची लाडकी लढीवाळ आणि जिव्हाळ्याची भक्त विश्वसंत श्रीमंत श्री जगद्गुरु तुकोबरायांच्या गाथेतील 4 चरणाचा अत्यंत हा गोड अभंग असून या अभंगामधून जगद्गुरु तुकोबराय म्हणतात की परमार्थ करत असताना परमार्थामध्ये आम्ही भगवान परमात्म्याचं स्मरण केलं, पण स्मरण नावाची भक्ती करत असताना आम्ही ज्याचं स्मरण केलं नेमकं कोणाचं स्मरण केलं त्या भगवंताच्या यथार्थ स्वरूपाचं वर्णन करणारा अभंग आजच्या सेवेकरता विठाला 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 अत्यंत पवित्र आणि पावन अशा महापर्व काळामध्ये भगवान श्री गणेश जयंती या उत्सवाचं औचित्य साधून गेल्या 16 वर्षापासून हा अत्यंत सुंदर भव्यदिव्य स्वरूपाचा त्रिदिनी कीर्तन महोत्सवाचे या ठिकाणी पवित्र आणि पावन असणारी आपली भूमी कालठण क्रमांक 2 या ठिकाणी या कार्यक्रमाचं नियोजन केलं जातं। हेही 16 वर्ष अत्यंत उत्साहवर्धक आनंददायक वातावरणामध्ये या ठिकाणी पार पाडत आहे आणि या गोड चालू असलेल्या भगवान श्री गणेश जयंती उत्सवातील या 16व्या वर्षातील प्रथम क्रमांकाची सेवा या खऱ्या अर्थाने कार्यक्रमाचे आणि सर्व संयोजक आयोजक कार्यकर्ते अन्नदाते देणगीदार या सर्वांच्या वतीने प्रथम सेवेत या ठिकाणी निमंत्रण माझ्याकडं, पण विशेष सेवेचं निमंत्रण खऱ्या अर्थाने विघ्नहर्ता प्रतिष्ठान आयोजित आमच्या सर्व कार्यकर्त्यांच्या वतीने सेवेचं निमंत्रण, पण सर्वांच्या वतीने सेवेचं निमंत्रण देत असताना माझ्यापर्यंत निरोप पोहोचवण्याचं ज्यांनी काम केलं वारकरी संप्रदायाची साधना करत असताना माझ्यावरती नितांत प्रेम करणारे आणि बऱ्याच दिवसापासून माझ्या मित्राच्या ठिकाणी अपेक्षा होती की महाराजांनी आमच्या कालठण या गावी यावा, मुनी अनुसंधाने बऱ्याच दिवसातून या ठिकाणी त्यांच्या निमंत्रण माझ्यापर्यंत पोच करण्याचं ज्यांनी काम केलं माझे परमार्थ स्नेही माझे परममित्र आदरणीय आमचे सचिन भाऊ, त्यांच्या पुढे सर्वप्रथम मी दंडवत प्रणिपात या ठिकाणी करतो। इकडे हरिकीर्तन रूपी सेवेकरता ज्यांची गोड अशा प्रकारची साथ आहे ते खऱ्या अर्थाने परिसराचं परमार्थिक वैभव असणारे आदरणीय आमचे अमोलजी महाराज सुळसर आदरणीय सरांच्या वारकरी शिक्षण संस्थेतील टाळकरी वृंद एकदा त्यांच्याकरता सर्वांनी कडकडून टाळी वाजवा एकदा सर्वांनी। त्याच पद्धतीने इकडे वारकरी संप्रदायातील परिसरातील पंचकृषीतील वारकरी संप्रदायाची धुरा समर्थपणे टाळ्याच्या माध्यमातून आपल्या खांद्यावरती पेलवणारा माझ्यापेक्षा परमार्थातील ज्येष्ठ श्रेष्ठ आदरणीय वंदनीय टाळकरी वृंद तुम्हा सर्वांच्या पुढेही दंडवत प्रणिपात या ठिकाणी करतो। विशेष उपस्थिती संगीतरत्न संगीत वैभव भजन सम्राट संपूर्ण इंदापूर तालुक्याचं परमार्थी भूषण आमचे परमश्रद्धेय आदरणीय या ठिकाणी टकले मामांची उपस्थिती दंडवत प्रणिपात या ठिकाणी करतो। दुसरे गायनाचार्य भजन सम्राट माझे परमार्थ स्नेही माझे परममित्र आदरणीय या ठिकाणी
आदरणीय डोईफुडे महाराजांच्या पुढे ही दंडवत प्रणिपात या ठिकाणी करतो। त्याच पद्धतीने माझ्याबरोबर उपस्थित असणारे आमच्या दौंड तालुक्याचं पारमार्थिक भूषण आमचे बंधू गायनाचार्य भजन सम्राट आदरणीय चैतन्य महाराज त्यांची उपस्थिती त्यांच्या पुढे ही दंडवत प्रणिपात या ठिकाणी करतो। आणि संपूर्ण महाराष्ट्राला कमी वयामध्ये मृदुंगाच्या बाबतीमध्ये ज्यांनी वेळ लावलेले आणि संपूर्ण इंदापूर तालुक्यामध्ये ज्यांच्या खऱ्या अर्थाने मृदुंगाशिवाय हरी कीर्तनच या ठिकाणी पार पडत नाही असं महाराष्ट्राचं वैभव असणारे महाराष्ट्रातील ख्यातनाम मृदुंग सम्राट माझे हृदयस्थ जिवलग मित्र आदरणीय आमचे मारुती दादा त्यांची उपस्थिती त्यांच्या पुढे ही दंडवत प्रणिपात या ठिकाणी मी करतो। आणि माझा आवाज बसलेला आहे पण तरी माझा आवाज तुमच्यापर्यंत पोच करण्याचं जे काम करतात परिसराचं वैभव ज्यांची अत्यंत गोड अशा प्रकारची माईक सिस्टीम आहे आमचे आदरणीय श्री जगताप साऊंड सिस्टीम वा आमच्या दादा करता एकदा सर्वांनी कडकडून टाळी वाजवा एकदा। आणि पुन्हा एकदा विघ्नहर्ता प्रतिष्ठान या सर्वांच्या वतीने गेल्या 16 वर्षापासून हा अत्यंत भव्य दिव्य स्वरूपाचा त्रिदिनी कीर्तन महोत्सवात या ठिकाणी नियोजन केलं जातं। आमच्या तरुण बांधवा करता एकदा सर्वांनी कडकडून टाळी वाजवा। या संपूर्ण कार्यक्रमाचं प्रसारण करण्याचं काम आणि ज्यांच्याकडं जबाबदारी दिलेली माझे परमार्थ स्नेही माझे मित्र आणि माझ्यावरती नितांत प्रेम करणारे ज्यांचा राजमुद्रा या नावाने या ठिकाणी यूट्यूब चॅनल अत्यंत प्रसिद्ध आहे। या चॅनलवरती फक्त माझेच नाही महाराष्ट्रातील नामांकित कीर्तनकारांची कीर्तन आपल्याला या चॅनलवरती श्रवण करायला मिळतात। आणि या राजमुद्रा यूट्यूब चॅनलचे सर्व असणारे माझे मित्र सहदेवजी एकदा त्यांच्याकरता सर्वांनी कडकडून टाळी वाजवा। आणि समारोपामध्ये जात असताना आणि अभंगावरती चिंतन करण्यापूर्वी एकदा आमच्या माता भगिनींकरता एकदा सर्वांनी कडकडून टाळी वाजवा। ते मी तुमच्या करता नाही सांगितले त्यांच्याकरताच सांगितले का कारण तुमच्यापेक्षा त्यांची उपस्थिती जरा जास्तच आहे बरं का म्हणून मी टाळी वाजवण्याकरता सांगितली। आणि फक्त त्या कीर्तनाला आल्या नाहीत जरा इकडे पहा नुसतं कीर्तन ऐकायला आल्या नाहीत घरच्या टीव्हीच्या मालिका बघायच्या बंद करून कीर्तनाला आल्यात म्हणून टाळी वाजवण्याकरता सांगितली। म्हणून पुन्हा एकदा त्यांच्या पुढे ही दंडवत प्रणिपात माझ्याबरोबर विशेष उपस्थिती असणारे माझ्यावरती नितांत प्रेम करणारे आपल्याच परिसरात या ठिकाणी प्रगतशील बागायतदार असणारे आदरणीय आमचे नितीन भाऊ त्यांची उपस्थिती त्यांच्या पुढे ही दंडवत प्रणिपात। आणि आणखी एक विशेष उपस्थिती आमच्या नावरा गावचे प्रथम नागरिक आणि या ठिकाणी नावरा गावचे राजकीय पारमार्थिक क्षेत्रामध्ये ज्यांचं फार मोठं योगदान आदरणीय आमचे दादासाहेबजी खंडागळे त्यांची उपस्थिती त्यांच्या पुढे ही दंडवत प्रणिपात या ठिकाणी करतो। आणि याच अनुषंगाने आयोजकांनी माझ्याकडे कीर्तनाची मर्यादा दिली 7 ते पण नाही मला तुमच्या मुखातून ऐकायचे 7 ते आमच्या टाळकऱ्यांना 7 ते वा माझे गाड्याकडनं जरा तुम्ही 9 म्हणले तुम्ही 9लाच कीर्तन सोडीन मारुती दादाला माहिती वेळेचं बंधन पाळणारा कीर्तनकारी कीर्तनाची मर्यादा 7 ते 7 ते बरोबर 9 बरोबर 9 का बरोबर 9 का मग किती सांगा 10 बरोबर 10 ठरल्यात त्याला जोडून 10 जोडून द्या विठाला हला विठाला 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 द्या। कीर्तनाची मर्यादा 7 ते 9 पण आज कीर्तन रूपी सेवा थोडीशी उशिरा सुरुवात झाली म्हणून 7:30 ते 9:30 बरोबर 9:30 एक बरोबर 55 मिनिटाची हरी कीर्तन रूपी सेवा मी गोड करण्याचा प्रयत्न करणारे पुन्हा एकदा विनंती सर्वांगाचं कान करा आणि कीर्तन लक्षपूर्वक ऐका। या त्रिदिनी कीर्तन महोत्सवातील पहिल्या दिवसाचं कीर्तन ज्यांनी सर्वांगाचं कान करून ऐकलेलं माझं कीर्तन माझा प्रत्येक श्रोतावर्गा हे कीर्तन घरी घेऊन जाईन असं गोड कीर्तन मी या ठिकाणी करण्याचा प्रयत्न करणारे सर्वांगाचं कान करा आणि कीर्तन लक्षपूर्वक ऐका। आता ऐका या अभंगाच्या माध्यमातून विश्वसंत श्रीमंत श्री जगद्गुरु तुकोबाराय परमार्थ करत असताना परमार्थामध्ये नेमकी कोणती भक्ती करावी आणि ती भक्ती नेमकी कोणाची करावी या 2 गोष्टीचा अत्यंत गोड अशा प्रकारचा परिहार व्यक्त करतात। आता ऐका मानवी जीवन जगत असताना या संपूर्ण मृत्यू लोकाचं आपण चिंतन केलं त्या मृत्यू लोकामध्ये प्रामुख्याने आपल्याला 2 प्रकारचे वर्ग पाहायला मिळतात। आपल्याला 2 प्रकारचे वर्ग पाहायला मिळतात। मी पहिल्या वर्गाचा विचार मांडला त्याला पारमार्थिक वर्ग म्हणावा आणि दुसरा वर्ग आहे त्याला सांसारिक जीवन जगणारा वर्ग म्हणावा।
पण शब्द माझे पुन्हा एकदा ऐका. परमार्थिक जीवन जगणाऱ्या परमार्थिकाने परमार्थामध्ये आयुष्यभर जरी प्रयत्न केला तर परमार्थ करत असताना परमार्थिकाला परमार्थामध्ये प्रयत्न करत असताना परमार्थामध्ये त्याच्या जीवनामध्ये त्याला काही अडचणींना सामोरे जावं लागतं. आणि याच्या विरोधात मग दुसरा वर्ग आहे, सांसारिक वर्ग आहे. तोही संसारामध्ये प्रयत्न करत असताना, संसार करत असताना, संसारामध्ये प्रयत्न करत असताना संसारिकाला काही अडचणींना सामोरे जावं लागतं. म्हणून असं म्हटलेले परमार्थातही काही अडचणी आहेत आणि संसार करत असताना संसारामध्ये सुद्धा काही अडचणीत. याच्यापेक्षा गोड शब्द बोलू का? जिथे अडचणीत नाहीत, जिथे अडचणीत नाहीत ते जीवनच नाही, पण जिथे जीवन आहे तिथे नक्कीच अडचणीत. म्हणून शब्द एकदा ऐका. अडचण म्हणजे जीवन आहे आणि जीवन म्हणजे अडचण आहे. विठाला मृत्यू लोकांमध्ये अडचणच नाही असा मनुष्य तुम्हाला आम्हाला पाहायला मिळणार नाही. प्रत्येकाच्या जीवनामध्ये जीवन जगत असताना काही ना काहीतरी अडचणीत. पुन्हा एकदा दुरुक्ती दिवशी स्वीकारतो, आम्ही परमार्थ करतोय पण आमच्याही परमार्थामध्ये काही अडचणी आहेत. आणि तुम्ही संसार करताय, संसार करत असताना संसारामध्ये सुद्धा काही अडचणीत आहेत. पण फरक थोडासा बारकाईने ऐका. परमार्थातल्या अडचणीचा आणि संसारातल्या अडचणीचा थोडासा फरक आहे. काय फरक आहे? शब्द बारकाईने ऐका. ऐका. परमार्थामध्ये प्रयत्न केला की परमार्थातल्या अडचणी कधी ना कधीतरी संपतात. पण विरोधात्मक शब्द ऐका. संसारामध्ये कितीही प्रयत्न करा, किती प्रयत्नाची पराकाष्ठा करा, पण संसारातल्या अडचणी मात्र मरेपर्यंत संपत. ऐका ऐका बरं का. आपल्या अडचणी कधी संपत नाहीत, पण परमार्थ करत असताना परमार्थातल्या अडचणी कधी ना कधीतरी संपतात. पण ऐका, संसारिकाने आयुष्यभर संसार करून द्या आणि अडचणी संपवण्याकरता किती प्रयत्न करून द्या, आपल्या अडचणी मरेपर्यंत संपत नाहीत. आमच्या नळोबरायांची गवळणे, नळोबरायांनी तर चिंतन करताना म्हटले की एक सारिता तो पुढे उभे एक, बहुत कामे मज नाही आरानुक. शब्द बारकाने ऐका. नळोबराय म्हणतात की एक अडचण बाजूला सारली की दुसरी अडचण पुढे येते, दुसरी बाजूला सारली की तिसरी अडचण पुढे येते, तिसरी बाजूला सारली की चौथी अडचण येते. म्हणून असं म्हटलेले संसार करत असताना संसारातले किती अडचणी बाजूला सारा, दुसरी अडचण वर डोकं केल्याशिवाय राहत नाही. बरीच लोक आम्हाला म्हणतात, तो महाराज आमच्या जीवनात एकच अडचण राहिली, तेवढी अडचण दूर झाली की आम्ही परमार्थ करण्याकरता मोकळ झालो, असं फक्त म्हणायचं. पण आपल्या अडचणी मरेपर्यंत संपत. ते पाठीमागं बरं का दादासाहेब, मी संतराज महाराज पालखी सोहळ्यामध्ये सुरुवातीला निघालो, 15-16 वर्ष झाले असतील मारुती दादा. ती वारीला निघाल्यानंतर काय झालं, आमच्या गावातले एक बाबा माझ्या पश्चात मला म्हणला, बाबा कुठं? मी म्हणलं वारीला निघालेले. म्हणला बाबा या वयामध्ये वारी करताय, फार मोठं कार्य बरं का. पण ती वारीला जात असताना ती टकले मामा मला राहुलच नाही. मी त्याच्याकडे पाहिलं, त्याला म्हणलं बाबा या वयामध्ये मी वारी करतोय, तुम्ही पर 50-60 ओलडून पर आता पुढे निघण्याची पाळी आली, तुम्ही कधी वारी करणार? ती असं म्हटलं तर ती बाबा पटकुनी माझ्या पाया पडलं आणि मला म्हणला, बाबा जीवनामध्ये फक्त आता एकच अडचण राहिली आणि तेवढी अडचण गेली की तुमच्या वाऱ्या करण्याकरता मी मोकळाच झालो. ती मला राहुलच नाही. म्हणलं तुझी अडचण काय? तो परत माझ्या पाया पडला आणि मला म्हणला, महाराज एकच अडचण आहे. मी म्हणलं काय अडचण आहे? तो म्हणला ती अडचण गेली की तुमच्या वाऱ्याच करणार. मी म्हणलं अडचण काय? म्हणला महाराज एकच अडचण आहे, एकदा या डोळ्या देखता, एकदा या डोळ्या देखता पोराचं लग्न झालं की तुमच्या वाऱ्या करण्याकरता. आणि काय दैवयोग बरं का, पुढच्या वर्षी त्याच्या पोराचं लग्न झालं आणि त्याची माझी परत भेट झाली. मी म्हणलं बाबा अडचण गेली, आता वारी करण्याकरता मोकळ झालाय. तो परत पुढच्या वर्षी माझ्या पाया पडला. म्हणला बाबा एक अडचण गेली पण दुसऱ्या अडचणीने डोकं वर काढलं. मी म्हणलं दुसरी अडचण काय? ते म्हणला बाबा दुसरी अडचण आहे, एकदा का या डोळ्यांनी नातवाचं तोंड बघितलं की तुमच्या वाऱ्या करण्याकरता मोकळा झालो. ऐका ऐका, इकडे पा इकडे पा. पुढच्या वर्षी त्याची माझी परत भेट झाली. म्हणलं बाबा नातू पण झाला, आता वारी करण्याकरता तो परत माझ्या पाया पडला. म्हणला महाराज 2 अडचणी गेल्या पण तिसऱ्या अडचणीने डोकं वर काढलं. मी म्हणलं काय? म्हणला महाराज तो नातू मोठा होतोय, एकदा का त्याचा तो मोठा झाला की तुमच्या वाऱ्या करण्याकरता इकडे पा इकडे पा. असं म्हणता म्हणता म्हातारं मेलं पण पंढरपूरला आलं. आयुष्यभर जरी आपण आपल्या अडचणी संपवण्याचा प्रयत्न केला
तर संसार करत असताना संसारामध्ये कधी अडचणी संपत नाहीत. म्हणून शब्द परत एकदा ऐका, संसारातल्या अडचणी संपवण्याकरता प्रयत्न करायचेच नाहीत. विठाला 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 विठ्ठल ज्याच्यातल्या अडचणी संपतच नाहीत, मग किती जरी प्रयत्न केला अडचणी संपतच नाहीत, मग प्रयत्न करायचाच नाही. आणि मग काही साधकांनी पावणे 9ला बरोबर आमच्या तुकोबरायांचा हात धरला. तुकोबराय, संसारातल्या अडचणी संपतच नाही तर प्रयत्न करायचाच नाही, मग कुठे प्रयत्न केल्यानंतर अडचणी संपतात? महाराज म्हणतात की असं एक क्षेत्र आहे, परमार्थामध्ये जर का प्रयत्न केला तर परमार्थातल्या अडचणी संपतात. पण काहींनी तुकोबरायांनी विचारलं, महाराज परमार्थामध्ये प्रयत्न केला तर परमार्थातल्या अडचणी संपतात, पण परमार्थ करता करता आमचं डोळं मिटायची वेळ आली, पण आम्ही परमार्थ करतोय पण आमच्या परमार्थातल्या अडचणी संपल्या. एक लक्षात ठेवा, त्याचं उत्तर घ्या. परमार्थ केला की परमार्थातल्या अडचणी संपतात, पण परमार्थ कसा करायचा हे कळलं पाहिजे. ऐका, काही लोक आयुष्यभर परमार्थ करतात पण परमार्थातल्या अडचणी संपतच नाहीत. त्याचं कारण काय? आणि काहींनी परमार्थामध्ये प्रयत्न केला की त्यांच्या अडचणी संपतात. त्याचं कारण काय? शब्द वारकाने ऐका, ज्यांनी परमार्थ करत असताना निष्ठेने परमार्थ केला त्याच्या अडचणी संपल्या, पण ज्यांनी परमार्थ करत असताना आयुष्यभर निष्ठेचा परमार्थ केला त्याच्या अडचणी संपतच नाहीत. विठाला 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 आपण परमार्थ करत असताना कधी निष्ठेने परमार्थ करतच नाही. निष्ठेचा परमार्थ कशाला म्हणावा? आमच्या नामदेवरांच्या भाषेत निष्ठेचा परमार्थ, देह जाबो अथवा राबो, देह जाबो अथवा राबो, देहाचा अथवा राहो राहो हो, देहाचा अथवा राहो, देह जाबो अथवा राबो, देह जाबो अथवा राबो, देहाचा अथवा राहो, देहाचा अथवा राहो. पांडुरंगी दृढ भाव, 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 चरणन सोनी सर्वथा, चरणन सोनी सर्वथा, पांडुरंगी दृढ भाव, पांडुरंगी दृढ भाव, पांडुरंगी दृढ भाव, पांडुरंगी दृढ भाव, ओ पांडुरंगी दृढ भाव, शरणदया सर्वथा, शरणदया सर्वथा, सर्वथा. परमार्थामध्ये निष्ठा काय असावी आमच्या नामदेवरायांच्या प्रमाणातून व्यक्त झालं बरं का. निष्ठा काय असावी हा? आणि निष्ठेची ताकद किती मोठी माहिती का? फार मोठी निष्ठेची ताकद आहे. आणि ज्याने परमार्थ करत असताना निष्ठेने परमार्थ केला का नाही, त्याच्या परमार्थातल्या अडचणी संपल्याशिवाय राहत नाहीत. पण निष्ठेचा परमार्थ आमच्या नामदेवरायांच्या जीवनातला गोड प्रसंग. सण दिवाळीचा आला आणि दामाजी पंतांनी नामाला सांगितलं, नामा आज मला बाहेर जायचंय, जगाच्या मालकाला नैवेद्य दाखवून ये म्हणून असं म्हटलेले. सण दिवाळी चालल्यानंतर म्हणून असंही म्हटलेले, सण दिवाळी चाला, सण दिवाळी चाला, सण दिवाळी चाला, सण दिवाळी चाला, दिवाळी झाला, सण दिवाळी झाला, ओ सण दिवाळी झाला, सण दिवाळी झाला,
गोड वचन आलं बरं का. सण दिवाळीचा आला नामा रावळासी. ऐका ऐका, नामदेवराय रावळात गेली. दामाजी पंतांनी सांगितलं, नामा जगाच्या बापाला नैवेद्य दाखवून ये. आणि नामदेवराय नैवेद्य दाखवण्याकरता गेले आणि देवाच्या पुढे ठेवला. देवा अरे वेळ नाही, मला लवकर नैवेद्य खाऊन घे. अरे ती पाषाणाची मूर्ती कुठं नैवेद्य खात असते का? देवाला नैवेद्य दाखवायचा असतो, नैवेद्य खात नसतो. नामाला माहित नाही. नामाने देवाकडे पुन्हा पाहिलं, देवा लवकर नैवेद्य खा. पण देव मात्र नैवेद्य खाण्याकरता तयार नाही. आणि मग मात्र माझ्या नामाला राग आला. देवाला सांगितलं, देवा आता जर का नैवेद्य नाही ना खाल्ला, मला वेळ नाही, आणि तू जर का नैवेद्य नाही खाल्ला तर तुझ्या चरणावरती मस्तक आपटीन आणि मी माझा प्राण देईन. नामदेवरायांचे शब्द जगाच्या बापाने ऐकले आणि असं म्हटले, पाषाणाची मूर्ती थरथर कापली. जगाचा बाप पाषाणाच्या मूर्तीतून प्रगट झाला आणि माझ्या नामदेवरायांच्या हातातून नैवेद्य खाल्ला. याला निष्ठेची ताकद म्हणावी. मूर्ती देवी आवाज दे रे, आवाज. माझ्या कानावर येत नाही याचा आवाज. मूर्ती मूर्ती देवी नोए हा सामान्य महिमा संताचा नैवेद्य हातीचा. मूर्ती जे नैवेद्य हातीचा. मूर्ती जे नैवेद्य हातीचा. मूर्ती जे नैवेद्य हातीचा. जगाच्या बापाने नामदेवरायांच्या हातातून नैवेद्य खाल्ला. गोड प्रमाण दिला आमच्या टकले मामांनी बरं का. नैवेद्य हातीचा, मूर्तीजेवी. नोये हा सामान्य संतांचा महिमा. संतांचा महिमा आहे की नामदेवरायांच्या हातातून जगाच्या बापाने नैवेद्य खाल्ला. पण नैवेद्य सहजासहजी खाल्ला नाही. त्याकरता नामदेवरांना आपली निष्ठा व्यक्त करावी लागली. म्हणून परमार्थामध्ये निष्ठा असावी ती अशा प्रकारची. जरा क्षमा मागतो, आपण आयुष्यभर परमार्थ करतो पण आपल्या परमार्थात तेवढी निष्ठा कधी पाहायला मिळतच नाही. आपला परमार्थ निष्ठेचा नाही. आपला परमार्थ, वा इकडे गोड उत्तर दिलं कोणतरी. आपला परमार्थ म्हणजे निष्ठा, निष्ठेचा परमार्थ. आपल्या परमार्थात निष्ठा पाहायला मिळत नाही. मी तुमच्या इंदापूर तालुक्यातलं नाही, 40 वर्षापूर्वीचं आमच्या दौंड तालुक्यातले गोड उदाहरण देणार बरं का. यातले काही जुने वारकरी असते आणि आमच्या दौंडमध्ये काही आपतेष्ट असतात तर त्यांनी ऐकलेलं असतं बरं का. पण ऐकलंय का नाही ते मला माहित नाही. पण मी आमच्या जुन्या वारकऱ्यांच्या मुखातून ऐकलं बरं का. जुन्या वारकऱ्यांच्या मुखातून ऐकलं. काय झालं, 40 वर्षापूर्वी आमच्या दौंडला तहसीलदार कार्यालयाच्या पुढे कलेक्टर साहेबांनी एकदा सभा भरवली. आणि सभा भरून सभेमध्ये कलेक्टर साहेबांनी एक फरमान वाचून दाखवलं. ती फरमान काय होतं माहिती का? इकडे पहा इकडे पहा. त्याच्यामध्ये असं लिहिलं होतं, दौंड तालुक्यातली वारकऱ्यांची परिस्थिती फार दयनीय झालेली, म्हणून वारकऱ्यांची परिस्थिती सुधारावा याच्याकरता कलेक्टर साहेबांनी वाचून सांगितलं. दौंड तालुक्यातल्या वारकऱ्यांची परिस्थिती सुधारावा याच्याकरता कलेक्टर साहेबांनी वाचून दाखवलं की महाराष्ट्र सरकारने प्रत्येक वारकऱ्याला 1-1 लाख रुपये द्यायचं ठरवले. किती? 1-1 लाख रुपये. आता इकडे पहा इकडे पहा. ज्यांच्या गळ्यात माळा नव्हत्या का नाही त्यांनी तर तहसीलदार कार्यालयाच्या पाठीमागून तोंड जोडली. अरे तुला म्हणलो होतो गेल्या सप्त्यात माळ घाल, आज यादीला नाव लागलं असतं. दुसरा म्हणला उशीर कुठं झालाय, म्हणला काय करायचं. 10 मिनिटात जीवत भरली आणि डायरेक्ट पंढरपूरच गाठलं. देवाच्या चरणावर माळा ठेवल्या आणि माळा ठेवून अशा टपूच्या टप्पू माळा गळ्यात घातल्या. नाही, टपूच्या टप्पू म्हणजे कळलं का? टपूच्या टप्पू म्हणजे ती म्हशीला फेकून हाणली तर घाट येईन अशा माळा घातल्या. आणि ती दुसऱ्या दिवशी तर खऱ्या वारकऱ्यांच्या पुढे डुप्लिकेट वारकरी माळावर काढूनच. पण इकडे पहा, ती कलेक्टर साहेब दुसऱ्या दिवशी येताना जरा चेहरा टाकून आले जराशी. आता डुप्लिकेट वारकरी पटकून उठले, म्हणले कलेक्टर साहेब ती चेहरा टाकायला काय झालं? कलेक्टर साहेब म्हणले जरा काल जरा चुकलं जरा माझं. काय चुकलं? नाही ती लाख रुपये द्यायचं ती फरमान होतं ना, ती तुमच्या तालुक्यातलं नव्हतं, ती बारामती तालुक्यातलं होतं. लगा तुझ्याकरता माळा घालून आलोय आणि बारामतीत सांगितलं. बरं बारामतीत नाही पण आमच्या तालुक्यातलं काय? ते कलेक्टर साहेब म्हणले तुमच्या तालुक्यातलं नवीन फरमान काढलेले ते कर्जत आणि दौंड तालुका, ती शिरापूरून सिद्धटेक, ती भीमा नदीवरती नवीन पुलाचं बांधकाम करायचंय. आणि हे डुप्लिकेट म्हणले नवीन पुलाचं बांधकाम. आम्हाला कशाला बोलावले? ते कलेक्टर साहेब म्हणले महाराष्ट्र सरकारने सांगितलंय
तो भीमा नदीवरती बांधलेला पूल 100 वर्ष टिकला पाहिजे. अरे टिकला पाहिजे, पण आम्हाला कशाला बोलावले? कलेक्टर साहेबांनी सांगितलं, महाराष्ट्र सरकारने सांगितले तो पूल 100 वर्ष टिकावा. याच्याकरता दौंड तालुक्यातले जेवढे वारकरीत ना, त्या सगळ्या वारकऱ्यांना महाराष्ट्र सरकारने पुलाखाली घालायला सांगितले. एक जण म्हणला तुझ्या पाया पडू का? म्हणलो तो वारकऱ्याच्या नको नादी लागू. त्या गाड्यांनी माळा तोडल्या पळून गेलेलं कलेक्टर साहेबांना कळालं. आता इकडे पहा, याला परमार्थातली निष्ठी म्हणावी, पण पुढच्या शब्दाखाली अंडरलाईन करा. डुप्लिकेट पळून गेले, पण खरे वारकरी उठले आणि कलेक्टर साहेबांचा हात धरला. साहेब आम्हाला पुला खाली घाला, नाही तो तुमच्या गाडी खाली घाला, पण मरेपर्यंत आम्ही आमच्या गळ्यातली माळ काढणार नाही. याला परमार्थातली निष्ठा म्हणावी, याला निष्ठा म्हणावी. आणि अशा निष्ठेने ज्याने परमार्थ केला त्याच्या परमार्थातल्या अडचणी संपल्याशिवाय राहत नाहीत. पण त्याच्या करता परमार्थात काय असावी? कुठं निष्ठा असावी? परमार्थात. आता ही शोकांतिक आहे. आता परमार्थातही निष्ठा राहील नाही, अजिबात निष्ठा राहील नाही. ते आज येतात बरं का नितीन भाऊ, आज येताच. मी ते नगरला कीर्तन झालं, आज येता एक मी सुंदर एक मारती दादा लेख वाचला. तो माझ्या मनाला एवढा भाळला ना, एवढा लेख फक्त तुम्ही घरी घेऊन जा बरं का. किती गोड लेख आहे, निष्ठेच्या बाबतीमध्ये लेख होता बरं का. ऐका. काय झालं, एका जंगलाला आग लागली आणि जंगलातले पशुपक्षी प्राण वाचवण्याकरता जंगलाच्या बाहेर धावू लागले. आणि साधू तपश्चर्या करीत होता, साधूला पण जळ बसली आणि साधू सुद्धा जंगलाच्या बाहेर धावू लागला. पण इकडे पहा, साधू जंगलाच्या बाहेर धावत असताना साधूची नजर त्या जंगलातल्या एका झाडावर गेली आणि झाडावरती पाहिलं तर झाडावरती एक पक्षी बसलेला होता. सगळे पशुपक्षी प्राण वाचवण्याकरता जंगलाच्या बाहेर पळत होते, पण साधूने पाहिलं जंगलाला आग लागली, पण या झाडावरचा पक्षी मात्र उठत नाही. साधूला वाटलं की या पक्षाला माहित नसावा जंगलाला आग लागली. मग साधू झाडाजवळच्या पक्षाकडे गेला आणि पक्षाला सांगितलं, अरे जंगलाला आग लागली आणि तुला जर का तुझे प्राण वाचवायचे असतील तर या झाडावरून उडून जा, लवकर जा लवकर. साधूचे शब्द त्या झाडावरच्या पक्षाने ऐकलं आणि ऐकल्याबरोबर त्या पक्षाने साधूला उत्तर दिलं, ऐका रे, अरे निष्ठा काय म्हणावी, निष्ठा काय म्हणावी. झाडावरच्या पक्षाने साधूकडे पाहिलं, साधूला सांगितलं, महाराज या कठीण परिस्थितीमध्ये ही झाड सोडणं शक्य नाही. साधूने विचारलं, का? या झाडाचे माझ्यावरती फार मोठे उपकार आहेत. काय उपकार आहेत? या झाडाने मला लहानाचं मोठं केलेलं आहे, या झाडाने उन्हाळ्याच्या दिवसामध्ये मला सावली दिलेली, या झाडाने मला फळं खाण्याकरता दिलेली आणि या झाडाने मला राहण्याकरता जागा दिलेली. एवढे मोठे उपकार या झाडाचे माझ्यावरती. आणि अशा कठीण परिस्थितीमध्ये जंगलाबरोबर हे झाडही जळलं तरी चालेल आणि झाडाबरोबर मीही जळण्याकरता तयार आहे, पण मी मात्र झाड सोडणार नाही. याला त्या झाडावरच्या पक्षाची काय म्हणावी, काय म्हणावी? निष्ठा म्हणावी. आता जरा क्षमा मागून वाक्य बोलतो, शोकांतिक आहे. झाडावरती राहणाऱ्या पक्षाला निष्ठा कळाली. तुमच्या चेहऱ्यावरचा भाऊ मला सांगून गेला, पुढे मला काय सांगायचंय ती ऐका. झाडावरती राहणाऱ्या पक्षाला झाडाबद्दलची निष्ठा कळाली. क्षमा मागून पुढचं वाक्य बोलूच का? नाही, वाईट नाही वाटलं तर बोलूच का? बोलू ना. ऐका. झाडावरती राहणाऱ्या पक्षाला निष्ठा कळाली, पण शोकांतिका आमच्या महाराष्ट्रातल्या पक्षावाल्यांना मात्र निष्ठा कळाना. शोकांतिका आहे. विठाला जर का निष्ठा नसेल तर तुमच्या परमार्थालाही किंमत नाही, तुमच्या राजकारणालाही किंमत नाही, तुमच्या सामाजिक क्षेत्रालाही किंमत तुका नाही. म्हणे धरा निष्ठावंत भाव, तुका 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 म्हणे धरा निष्ठावंत भाव, क्या बात है? तुका म्हणे धरा निष्ठावंत भाव, तुका म्हणे धरा निष्ठावंत भाव,
निष्ठावंत भाव तुका म्हणे धारा निष्ठावंत भाव तुका म्हणे धारा निष्ठावंत भाव तुका म्हणे धारा निष्ठावंत आदरणीय आमच्या महाराजांकरता सर्वांनी टाळे वाजवा, गोड प्रमाण दिलं. तुका म्हणे धरा निष्ठा धरा, निष्ठा निष्ठा. आणि जिथे निष्ठा असेल ना त्याला किंमत आहे बरं का. आयुष्यभर निष्ठा ठेवली की त्या माणसाचं जीवन व्यर्थ जात नाही. निष्ठा धरणाऱ्या माणसाची कीर्ती पाठीमागं राहत असते. पण आपल्याकडे तेवढी निष्ठा राहिलेली म्हणून एक लक्षात ठेवा, परमार्थ ज्याने निष्ठेने केला त्याच्या परमार्थातल्या अडचणी संपल्या, पण आपल्याकडे निष्ठा नाही. आणि मग मात्र 9 वाजत आल्यानंतर काही साधकांनी आमच्या तुकोबरायांना विचारलं, तुकोबराय मग परमार्थात निष्ठा धरली की अडचणी संपतात, पण परमार्थात अडचणी कोणती? तू ऐका 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 ऐका, परमार्थात अडचणी कोणत्यात माहिती का? काय तुकोबराय म्हणतात की परमार्थ करत असताना परमार्थिकाच्या आतमध्ये काही अडचणीत आणि परमार्थ करणाऱ्या परमार्थिकाच्या बाहेर काही अडचणीत. म्हणून परमार्थिकाला परमार्थ करणं एवढं सोपं नाही हा. कारण परमार्थिकाला परमार्थामध्ये प्रयत्न करत असताना कधी कधी आतल्या शत्रूंबरोबर युद्ध करावं लागतं आणि परमार्थ करत असताना परमार्थिकाला कधी कधी बाहेरच्या शत्रूबरोबर युद्ध करावं लागतं. तुकोबराय म्हणतात की आतल्या शत्रूंच्या काही अडचणीत आणि बाहेरच्या शत्रूंच्या अडचणीत, पण या दोन्ही अडचणी संपवण्याकरता जगद्गुरु तुकोबराय म्हणतात की रात्रंदिवस युद्धाचा प्रसंग, 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 हो रात्रंदिवस युद्धाचा प्रसंग, रात्रंदिवस युद्धाचा प्रसंग. अंतर्बाह्य जग आणि मन, अंतर्बाह्य जग आणि मन, रात्रंदिवस युद्धाचा प्रसंग, रात्रंदिवस युद्धाचा प्रसंग, रात्रंदिवस युद्धाचा प्रसंग, रात्रंदिवस युद्धाचा प्रसंग. जगद्गुरु तुकोबराय म्हणतात की परमार्थ करत असताना परमार्थिकाच्या आतमध्ये काही शत्रू आहेत आणि त्या शत्रूंच्या अडचणीत, आणि परमार्थ करत असताना परमार्थात काही बाहेरचे शत्रू आहेत आणि त्यांच्या काही अडचणीत. महाराजांना विचारलं, महाराज मग आतल्या अडचणी आणि शत्रू सांगण्यापेक्षा जरा बाहेरचे पहिले शत्रू सांगा, त्यांच्या अडचणी सांगा. ऐका ऐका, परमार्थ करत असताना परमार्थात पहिल्यांदा बाहेरचे 2 शत्रू आहेत आणि या 2 शत्रूच्या अडचणी आपल्याला संपवायच्यात. मग बाहेरचे 2 शत्रू आहेत त्या अडचणीत, मग परमार्थ करत असताना परमार्थातली बाहेरच्या 2 अडचणीत त्यातली पहिली अडचण कोणती हो? आता इकडे पहा, परमार्थ करत असताना परमार्थातली पहिली अडचण आहे तो परमार्थाचा शत्रू आहे. कोणती अडचण आहे, कोणता शत्रू आहे? ऐका ऐका, परमार्थ करत असताना परमार्थातला बाह्य पहिला शत्रू आहे, त्याला म्हणावी लोकनिंदा. कोणती म्हणावी? ऐका, परमार्थ करायला लागलं की परमार्थात पहिल्यांदा समाजाची लोकनिंदा परमार्थिकाला सहन करावी लागते. आणि जोपर्यंत परमार्थामध्ये परमार्थिक लोकनिंदा सहन करत नाही तोपर्यंत त्याचा परमार्थ सफल होत नाही. म्हणून परमार्थाच्या सफलतेकडे जायचंय, पहिल्यांदा लोकनिंदा पचवता आली पाहिजे. विठाला बरीचशी लोक परमार्थ करत असताना परमार्थामध्ये त्यांना लोकनिंदाच पचवता येत नाही, ती लोक परमार्थ सफल होतच नाहीत. म्हणून परमार्थ करण्याकरता परमार्थात लोकनिंदा पचवता आले पाहिजे. आणि लोकनिंदा करतातच हो, परमार्थिकाची निंदा करतातच, फक्त परमार्थिकाने त्यांच्या निंदेकडं कानाडोळा करायचं, लक्ष द्यायचं नाही. आणि जोपर्यंत तुम्ही लोकांच्या निंदेकडे लक्ष देता तोपर्यंत तुम्ही परमार्थामध्ये सफल होऊ शकत नाही. तर का निंदा करणं हे कामच असतं बरं का. ते मारुती दादा, ते मी लहान असताना बरं का बऱ्याच दिवस एका प्रश्नाचं कूडच मला उलगडलं नाही. ती आळंदीमध्ये गेल्यानंतर टकले मामा मला त्याचं कूड उलगडलं बरं का. ते मी लहान असताना 5वी 6वीला असताना, नितीन भाऊ काय झालं, आमच्या गावात कधीच कुणी न पाहिलेला एकदा त्यावेळेस मी लहानपणी असताना मी पहिल्यांदा पाहिला
आमच्या गावात त्यावेळेस मी 6वी 7वीला असताना आमच्या गावात हत्ती आला आणि त्या हत्तीला पाहिल्याबरोबर एरवी गल्लीतल्या कुत्र्यांचं पटत नव्हतं. ह्या गल्लीतलं कुत्र त्या गल्लीत गेलं तर त्याला बुकून त्या गल्लीत माघारी लावायचं. पण आमच्या गावात तो हत्ती आल्याबरोबर ज्या गल्लीतल्या कुत्र्यांचं पटत नव्हतं ती कुत्री एकत्रित आली आणि त्या हत्तीला पाहून हत्तीच्या पाठीमागून बुकू लागली. ती मला त्याचं कुडच उलगडलं नाही. एरवी कुत्र्यांचं पटत नव्हतं पण एकत्रित होऊन हत्तीला पाहिल्याबरोबर एकत्रित होऊन का बुकू लागली त्याचं उत्तर मला आळंदीत गेल्यानंतर सापडलं. काय उत्तर सापडलं माहिती का? फक्त वाईट वाटून घेऊ नका. त्याचं उत्तर मला सापडलं कारण त्या कुत्र्यांनी विचार केला एकत्रित येऊन. त्या कुत्र्यांनी एकत्रित विचार केला आजपर्यंत गावात आपण कधी कुणाला मोठं होऊन दिलं? गावात कधी मोठा आला तर त्याला मागं खेचण्याचं काम केलं. आम्ही आयुष्यभर कुणाला मोठं होऊन दिलं नाही. पण आमची नजर चुकून हा गावात कोण मोठा झालाय आणि गावात कोण मोठा आलेला पाहिला की त्याला पाहून बुकल्याशिवाय राहत नाही. कोण? तुम्ही एकामेकाकडे बघून ना मागे कुत्र्याबद्दल बोलतो मी. कुत्र्याबद्दल बोलतोय. हा कारण त्यांचा नियमच आहे आपण कधी कुणाला मोठं होऊन द्यायचं. ऐका आपण कधी कुणाला मोठं होऊन द्यायचं आणि एखादा पुढे जायला लागला की त्याला पाठीमाग खेचायचा आणि चुकून जर का हातातून सटाकला आणि तो जर का मोठा व्हायला लागला की त्याच्या पाठीमाग उभं राहायचं आणि पाठीमाग उभं राहून त्याला बुकायचं. कुणाबद्दल बोलतोय? कुत्री. हा तुम्ही विचार नका करू अजिबात. हा मी कुत्र्याचं सांगतोय. त्या कुत्र्याने विचार केला हा कोण मोठा आलेला आहे आणि त्या हत्तीला पाहिल्याबरोबर आमच्या गावात ती कुत्री भुकू लागली. मला त्याचं उत्तर सापडलं की मोठ्या माणसाला पाहून ही कुत्री भुकल्याशिवाय राहत नाहीत. पण एक लक्षात ठेवा आमच्या त्या गावात आल्या हत्तीने सुद्धा विचार केला अशी कुत्री किती का भोकानात आपण पाठीमागे वळून बघायत नाही कारण भुकणं यांचं काम आहे. पण या कुत्र्याने किती जरी भुकलं तरी कुत्रे आपलं काहीच करू शकत नाहीत. पण त्या हत्तीने शेवटपर्यंत पाठीमागे वळून पाहिलं नाही. तसा माझा सिद्धांत घ्या. परमार्थ करणारा परमार्थिक हत्तीसारखा आहे आणि अशा लोकांनी किती जरी भुकलं तर परमार्थिकाने कधी पाठीमागे वळून बघायचं नाही. आणि ज्या दिवशी पाठीमागे वळून बघेन त्या दिवशी त्याचा परमार्थ संपला. म्हणून पाठीमागे वळून न बघता परमार्थिकाने पुढे चालत राहा. का पुढे चालत राहा? कारण पुढे चालत असताना यांनी किती भुकून द्या पण एकदा का तुम्ही परमार्थ सफल झाला की भुकणारी तुमच्या जवळ येऊन तुमची स्तुती केल्याशिवाय राहणार नाहीत. परमार्थिकाची निंदा होतच असते बरं का. ती होतच असते त्याच्यात आम्ही अपवाद नाही बरं का. माझा सुद्धा 13 वर्षापूर्वीचा प्रसंग आहे बरं का. मी त्यावेळेस नवीनच कीर्तनाला सुरुवात केली आणि माझ्याकडे त्यावेळेस माझी गाडी पण नव्हती बरं का. गाडी पण नव्हती. मला साताऱ्याला कीर्तन करायचं होतं. मी बारामतीच्या बसस्थानकावरती उभा होतो आणि त्या बारामतीच्या बसस्थानकावरती उभा असताना 2 तास मला गाडीत लागले नाही. मी म्हणलं गाडी मिळली नाही आता कीर्तन गावत. मी पाठीमाघारी निघालो. पण ती पाठीमाघारी निघत असताना काय झालं मला कोणतरी आवाज दिला. म्हणले बाबा सातारा गाडी लागली. मी म्हणलं सातारा गाडी लागली म्हणजे कीर्तन गावतंय म्हणलो. पण मी गाडीकडे पळालो. ते गाडीकडे पळल्यानंतर 2-3 तास गाडी लागली नव्हती. मग त्या सातारा गाडीला एवढी गर्दी होती एवढी गर्दी. पण मी मनात विचार केला साताऱ्याचं पहिलं कीर्तन गाठायचं असेल तर गर्दीत घुसल्याशिवाय पर्याय नाही. मी तशीच माझी बॅग घेतली आणि मी गर्दीमध्ये घुसलो. ते गर्दीमध्ये घुसल्यानंतर त्या गर्दीमध्ये कुठलं एक म्हातारा होतं काय बाजाराची पिशवी घेतलेली आणि मला गर्दीत घुसलेलं त्याने पाहिलं आणि मला पाहिल्याबरोबर त्याने माझ्या पाठीमागून अशी कॉलर धरली आणि मला म्हणला महाराज आहे काय? मी म्हणलं तुला काय मी पोतरा दिसतो काय? म्हणलं नाही म्हणला पण तू एवढा मोठा महाराज आणि गर्दीमध्ये घुसलाय. मी म्हणलं गर्दी नदी मग का तुझ्या इष्टीच्या टायर खाली बसायचं का? म्हणलं आता मी विचार केलाच नाही. तशीच बॅग घेतली आणि इष्टीमध्ये बसलो आणि योगायोगाने मला जागा पण सापडली. पण जरा बारकाईने ऐका बरं का. मला जागा सापडली पण ज्याने माझी कॉलर धरली होती ना तो माझ्या पाठीमागूनच बाजाराची पिशवी टिकवीत माझ्या पशीत आला आणि बाजाराची पिशवी हातात घेतली आणि माझ्याकडे पाहिलं. मला म्हणला शिटाव बसलाय तू? मी म्हणलं तुला हे काय बाकीची दिसतात का नाही? म्हणलं का मी दिसतोय? नाही म्हणलं तू एवढा मोठा महाराज शिटाव बसलाय तुला काय माणूस की आहे का नाही? मी म्हणलं कशाची? तो म्हणला म्हातारा माणूस आहे माझ्याकडे वज आहे माझं वज बिज घ्यावा. मी म्हणलं तुझं? अरे तुझं वज तर मेलं तरी घेत नसतो. म्हणलं हा. म्हणलं नाही म्हणलं घ्यावाच लागन. मी म्हणलं तुझ्या वजाला हातच लावणार नाही. मला म्हणला वज घ्यावाच लागन. मी म्हणलं घेणार नाही. किंवा म्हणला घ्यावाच लागन. मी म्हणलं का?
तो म्हणला तुमचे तुकाराम महाराज म्हणतात म्हणून तुला वज घ्यावाच लागल. मी म्हणलं काय म्हणतात? आता कुठून त्यांनी पाठ केलं होतं काय नु, त्यांनी मला तुकोबऱ्यांचं प्रमाण सांगितलं. तो म्हणला तुकाराम महाराज नाही का म्हणत. मी म्हणलं काय म्हणतात? तो म्हणला तुकाराम महाराज नाही का म्हणत. मी म्हणलं काय? तो म्हणला तुकाराम महाराज म्हणतात तुका म्हणे माझे आणि तुम्हा संतावरी. आता ते प्रमाण टाकल्यावर त्यांनी मला गारच केलं ना. ती बाजाराची पिशवी मला मांडीव घ्यावा लागली. पण आता इकडे पावर का, जशी बाजाराची पिशवी मांडीवरती घेतली निष्ठी चालू झाली, पण ती बाजाराची पिशवी माझ्या मांडीवर त्या पिशवी जरा जास्त जड होती मारती दादा. म्हणलं ह्याने काय काय बाजार केला ते तरी पाहावा. म्हणून मी बाजाराच्या पिशवीची वरची गाठण सोडली. जरा इकडे पा इकडे पा. जशी गाठण सोडली तर वरती वांगी बटाटी ताजी ताजी होती. पण जशी बटाटी बाजूला खाली सारली आणि नजर गेली, मी तोंडच जोडलं का. वर होती वांगी बटाटी आणि खाली होत्या बोंबलाच्या काड्या. आता म्हणलं भूमीला सांभाळावं काही पिशवी सांभाळावं म्हणलं. आणि ते नेमकं ती बारामतीच्या पुढे गेले 15 किलोमीटरला सांगवी. त्या सांगवी पशी एक जण माझ्या ओळखीत आलं आणि माझ्या मांडीवरती पिशवी पडली. मला म्हणला बाबा रात्रीची कीर्तन आणि दिवसाचं ही दंड ही. एक लक्षात ठेवा, परमार्थ करत असताना परमार्थात निंदा ही होत असती. आमची नाही झाली तर तुकोबराय म्हणतात की आमची निंदा झाली. वाळू जन्म जमन तो शिंदोळी, वाळू जन्म जमन तो शिंदोळी, वाळू जन्म तो सिंदोरे, वाळू जन्म तो सिंदोरे, वाळू जन्म जमन तो शिंदोळी, वाळू जन्म जमन तो शिंदोळी, वाळू जन्म तो सिंदोरे, वाळू जन्म तो सिंदोरे. हरिहावन माळे न बिसावे, हरिहावन माळे न बिसावे, हरिहावन माळे न बिसावे, वाळू जन्म जमन तो शिंदोळी, वाळू जन्म जमन तो शिंदोळी. माळी दो पर्यावरण माळी दो, हो पर्यावरण माळी दो, वाळू जन्म मोड दो सिंदोरे, वाळू जन्म मोड दो सिंदोरे, सिंदोरे. जगद्गुरु तुकोबाराय म्हणतात आम्ही परमार्थ करत असताना परमातला बाह्य शत्रूंना ज्याला लोकनिंदा म्हणतात याला आम्हीही अपवाद नाही. तुकोबाराय म्हणतात की माझा परमार्थ पाहून या लोकांनी माझी निंदा केली. पण तुकोबारायांची निंदा काय केली? वाळू जन मद मनतो शिंदोळी. आहा पर खालच्या पातळीवरती तुकोबारायांची निंदा केली. पण तुकोबारायांना माहित होतं हा लोकनिंदा नावाचा शत्रू आणि ही निंदा आपल्याला पचवायची. म्हणून महाराजांनी लोकनिंदेचा विचार केला नाही. म्हणून वेळ कमी माझ्याकडं परमार्थातला पहिला बाह्य शत्रू आणि पहिल्या खऱ्या अर्थाने जर का अडचण असेल तो लोकनिंदा आहे. वेळेअभावी परमार्थातला दुसरा शत्रू ऐका ऐका ऐका. आता कोणता शत्रू कोणती अडचण आहे? परमार्थातला दुसरा शत्रू त्याला म्हणावा लोकस्तुती. आहा हा हा, जेवढी निंदा घातक आहे त्याच्यापेक्षा डबल स्तुती घातक आहे. कारण एक वेळेस निंदेने माणसाला आपली चूक कळते आणि चूक सुधरवतो. पण स्तुती एक अशा प्रकारची माणसाची स्तुती केली की माणसं हुरळून जातात आणि हुरळून गेली की माणसाची प्रगती होत. पण खरं सांगू का, निंदा जेवढं घातक आहे त्याच्या डबल घातक स्तुती बरं का. म्हणून परमार्थातले दोन शत्रू बरं का, दोन्ही घातक आहेत. काय काय लोक सहज म्हणतात महाराज निंदा केल्यावर बरं वाटतं. अहो बरं वाटतं पण त्यांनी तुमची प्रगती होत नाही. जेवढी निंदा घातक आहे तेवढी स्तुती काय तुमच्या करता घातक आहे बरं का. मला तुमच्या चेहऱ्यावरचा भाव सांगतो, तुम्हाला कळलंच नाही. निंदा आणि स्तुती दोन्ही कसं घातक आहे. एक गुढ दृष्टांत बरं का, ऐका ऐका. काय झालं, एका गावात चोरांचा सुळसुळाट आणि गावातले तरुण जागृत झाले. अनोळखी व्यक्ती येऊन द्यायची नाही आणि आली तर तिला अद्दल घडवायची. मग ते गावातले तरुण पोरं गस्ता घालत असताना काय झालं, गावात एक अनोळखी व्यक्ती आली आणि व्यक्ती पाय हा चोरच आहे म्हणून गावातल्या पोरांनी काय केलं, दोन ग्रुप केलं. त्यातला एक ग्रुप त्याच्या पुढून गेला आणि एक ग्रुप त्याच्या पाठीमागून गेला. आणि अनोळखी व्यक्ती पुढे चालत असताना त्या पाठीमागल्या ग्रुप मधल्या एका पोरानं काय केलं, रस्त्यावरचा एवढा मोठा दगड घेतला आणि विचारच केला नाही त्या अनोळख्या व्यक्तीच्या मारती दादा असा पाठीत मारला. जसा पाठीत दगड लागला ती अनोळखी व्यक्ती अशी पाठवून सोडू लागली आणि पाठीमागं पाहू लागली. तेवढ्यात पुढून एक ग्रुप आला होता. त्या ग्रुप मधल्या एका पोराने तेवढाच मोठा दगड घेतला आणि त्या अनोळ व्यक्तीच्या पूर्ण असा छातीवरती एक ठोका टाकला. आता ऐका 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 ऐका. मागून एक जण दगड मारतोय आणि पुढून एक जण दगड मारतोय. संपत आले माझं कीर्तन, तुमच्याकडून चांगल्या उत्तराची अपेक्षा आहे. मागून एक जण दगड मारतोय आणि पुढून एक जण दगड मारतोय. मला उत्तर द्या,
मागला दगड त्याला चांगला लागन का पुढला दगड चांगला लागन बरं? हा? मागला का पुढचा? का लक्षात नाही आलं? परत एकदा सांगू का? ऐका ऐका, इकडे पहा. मागून एक जण दगड मारतोय आणि पुढून एक जण दगड मारतोय. मागला दगड त्याला चांगला लागन का पुढचा दगड चांगला लागन? मागला का पुढला? मागला का पुढला? का तुम्हाला दगड हाणल्याशिवाय नाही कळायचं? मागला का पुढला? इकडे कोणतरी म्हणलं पुढला, इकडे पा कोणतरी म्हणते पुढचा. अरे पुढचा दगड चांगला लागन आणि मागला काय गुंजिरी नव्हतं. अरे पुढचा जेवढा लागणार आहे तेवढ्यात मागला दगड लागणार आहे. आता माझा सिद्धांत घ्या, ऐका ऐका. मागून दगड मारणारा पारमार्थिकाची निंदा करणार आहे आणि पुढून दगड मारणारा स्तुती करणार आहे. अरे मागला जेवढा घातक आहे तेवढाच पुढला घातक आहे. दोन बाह्य शत्रू, दोन अडचणी, लोकनिंदा आणि लोकस्तुती हे दोन बाहेरच्या अडचणीत. आता माणसाच्या आतमध्ये 6 अडचणीत. कोणत्या? पहिली अडचण काम नावाची, दुसरी क्रोध, लोभ, मद, मत्सर आणि अहंकार. आतमध्ये 6 अडचणी आणि बाहेर 2. अशा 8 प्रकारच्या अडचणी परमार्थ करत असताना परमार्थिकाला परमार्थात संपवायचे आहेत. मग महाराजांना विचारलं, महाराज मग निष्ठेने परमार्थ केला तर 8 अडचणी संपतात, पण या संपवण्याकरता निष्ठेने आम्ही काय करायचं? तुकोबराय म्हणतात की करा, काय करा? कीर्तनाचा समारंभ, कीर्तनाचा समारंभ, करत असताना, निष्ठेने परमार्थ करत असताना त्याच्याकरता कीर्तन करा. कीर्तन या शब्दाचा अर्थ होतो देवाचं नाम चिंतन करा, देवाचं नाम स्मरण करा, चिंतन करा. म्हणून कीर्तनामध्ये फार मोठी ताकद आहे. एरवी तुम्ही कर्म करा, पण तेच कर्म करत असताना देवाचं नाव घेऊन जर का कर्म केलं तर तुमच्या कर्माला श्रेष्ठत्व प्राप्त होतं. एक बार काय नाही, ऐका. आंघोळ करताना जर का तुम्ही देवाचं नाव घेतलं, ते आंघोळ राहत नाही, ते तीर्थ स्नान ठरतं. एरवी तुम्ही चालताय, पण चालत असताना भगवंताचं नाव घेतलं, ते केवळ चालणं ठरत नाही, ती तीर्थयात्रा ठरते. अरे एरवी जेवण करत असताना देवाचं नाव घेतलं, ते नुसतं जेवण ठरत नाही, तर तो प्रसाद ठरत असतो. एरवी जर का महिलांनी स्वयंपाक करत असताना देवाचं नाव घेतलं, नुसता स्वयंपाक ठरत नाही, तो महाप्रसाद ठरत असतो. आणि पुढचं वाक्य ऐका, कर्म करत असताना देवाचं नाव घेतलं तर ते नुसतं कर्म ठरत नाही, ती कर्मभक्ती ठरते. आणि एखाद्या घरामध्ये बसून तुम्ही देवाचं नाव घेतलं, ते नुसतं घर राहत नाही, ते घर साक्षात मंदिर बनत असतं. देवाच्या नामामध्ये फार मोठी ताकद आहे. मग निष्ठेने परमार्थ करत असताना देवाचं नाम घ्या. मग काहींनी विचारलं, महाराज नाम आम्हाला घेण्याकरता सांगताय, पण महाराज असं नाम घेण्याकरता सांगताय, पण नाम नेमकं घ्यायचं, पण नाम नेमकं कोणाचं घ्यायचं, ते कोणाचं घ्यायचं, त्या देवाच्या स्वरूपाचं वर्णन केलं अभंगाच्या जगदाने ब्रीद जाते
जगदानी हो प्रीत जाते जगदानी 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 तोची मनी स्मारावा तोची मनी स्मरावा तोची मनी स्मरावा तोची मनी स्मरावा समपाय करकटी समपाय करकटी समपाय करकटी समपाय करकटी तुझी मने स्मरावा हो तोची मनी स्मरावा तुझी मनी स्मरावा हे तुझी मनी स्मरावा समपाय करकटी समपाय करकटी हे समपाय करकटी ओ प्रीत जाते जगदानी तुझी मनी स्मरावा तुझी मनी स्मरावा प्रीत जाते जगदानी तुझी मनी स्मरावा तुझी मनी स्मरावा स्मरावा विठोबा रखुमाये टाळकरी टाळकरी जय जय विठोबा रखुमाये विठोबा रखुमाये रखुमाई टाळकरी टाळी 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 वा वा क्या बात है वाह 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 क्या बात है बरोबर 9:30 वाजल्या. कीर्तनाची माझी वेळ संपली. अभंगाला आपण स्पर्श केला.
अभंगाच्या इथून पुढच्या चिंतना करता आपल्याला वेगळं कीर्तन पाहिजे, पण माझ्या कीर्तनाची वेळ संपली, परत कधीतरी योग आला तर इथून पुढे आपण दुसऱ्या कीर्तनाला सुरुवात करूया. म्हणून समारोपाकडे आता जातोय. पहिल्या चरणामध्ये स्पर्श करून जात असताना जगद्गुरु तुकोबाराय म्हणतात, ज्याला परमार्थ करत असताना परमार्थातल्या अडचणी संपवायच्यात त्याच्याकरता निष्ठा पाहिजे, पण निष्ठेने भगवान परमात्म्याचं स्मरण करा. पण ते स्मरण करत असताना कुणाचं स्मरण करा? ब्रीदजाचे जगदानी तोची मनी स्मरावा, तोची मनी स्मरावा. ब्रीदजाचे जगदानी, जगदानी ब्रीदजाचे तोची मनी स्मरावा. महाराज म्हणतात की ज्याचं ब्रीद वाक्य आहे मी जगदानी आहे, अशा जगदानी भगवान परमात्म्याचं प्रत्येकाने काय करावा? नामचिंतन करावा, त्याचं स्मरण करावा, स्मरण करावा, स्मरण करावा. जगदानी परमात्म्याचं स्मरण का करावा? कारण तुकोबाराय म्हणतात जगदानी त्याला म्हणावा. कुणाला म्हणावा? जो जगताचं भरण पालन आणि पोषण करतो, अथवा ज्याच्याशिवाय या त्रिभुवनातली कोणतीही गोष्ट घडू शकत नाही असा तो भगवान परमात्मा आहे, असा तो जगाचा मालक आहे. आणि अशा जगाच्या मालकाचं जगदानी परमात्म्याचं तोची मनी स्मरावा. त्याला जगदानी का म्हणावा? कारण त्याचं ब्रीद वाक्य आहे की तो जगदानी, आणि आपलं ब्रीद वाक्य पूर्ण करण्याकरता जगाचा बाप प्रयत्नाची पराकाष्ठा करतो. म्हणून अशा भगवान परमात्म्याचं तोची मनी स्मरावा, तोची मनी स्मरावा. आणि मग तुकोबारायांना विचारलं, तुकोबाराय ब्रीद ज्याचे जगदानी तोची मनी स्मरावा, पण असा भगवान परमात्मा टकले मामा, असा भगवान परमात्मा आम्हाला पाहायला कुठे मिळेल? त्या भगवान परमात्म्याचा पत्ता सांगितला अभंगाच्या द्वितीय चरणामध्ये. समपाय करताटी, 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 समपाय करताटी. उमा भीमारी जातटी, उमा भीमारी जातटी, समपाय करताटी, समपाय समपाय करताटी, समपाय करताटी. अशा जगदानी भगवान परमात्म्याचा पत्ता जगद्गुरु तुकोबारायांनी अभंगाच्या द्वितीय चरणामध्ये ठेवताना तुकोबाराय म्हणतात, समपाय करगटी उभा तटी भिवरीच्या. असा तो चंद्रभागेच्या तीरावरती समपावलांनी कमरेवरती हात देऊन विटेवरती तो भगवान परमात्मा उभा आहे. माझं कीर्तन संपलेले 1 मिनिटातच समारोपामध्ये सेवा नेतोय मी. ज्या भगवान परमात्म्याचा पत्ता सांगितला विठ्ठल स्वरूपामध्ये, म्हणून असं म्हटले विठ्ठल तोची गणेश, गणेश तोची विठ्ठल. म्हणून ऐका, गणेश जयंतीनिमित्त हा आपण एवढा मोठा उत्सव साजरा करतो ना, ते भगवान श्री गणेश सुद्धा खऱ्या अर्थाने तेच आहेत. म्हणून का? म्हणून मला जाता जाता समारोपामध्ये फक्त उद्या मला वाटते गणेश जयंती, म्हणून गणेश जयंतीचं चरित्र तर उद्या येणारच आहे, म्हणून मी पूर्ण चरित्राचा उल्लेख करणार नाही. पण आज जाता जाता समारोपामध्ये जी भगवान श्री गणेशाची आपण मूर्ती पाहतोय का नाही, ह्या मूर्तीच्या माध्यमातून फक्त आमच्या तरुण बांधवांनी फक्त उत्सव नाही साजरा करायचा. उत्सव साजरा करत असताना त्या भगवान श्री गणेशाच्या मूर्तीच्या माध्यमातून तुम्हा आम्हाला भगवान श्री गणेश काहीतरी उपदेश करतात, काहीतरी संदेश देतात. तो संदेशाचं तुम्ही आम्ही पालन करायचे. म्हणून मला वाटते भगवान श्री गणेशाची मूर्ती पाहिली की 2 संदेश तुमच्या माझ्या जीवनामध्ये भगवान श्री गणेश देतात.
आणि या दोन संदेशाचं ज्याने पालन केलं तो मनुष्य नक्कीच जीवनामध्ये यशस्वी झाल्याशिवाय राहणार नाही. दोन संदेश भगवान श्री गणेशाचे. कोणते गणेशाचे संदेश आहेत? मूर्तीच्या माध्यमातून. इकडे झाले माझं कीर्तन. पहिला संदेश आपल्याला मिळतो भगवान श्री गणेशाच्या मूर्तीच्या माध्यमातून. भगवान श्री गणेशाची मूर्ती पाहिली. या मूर्तीची पाहत असताना भगवान श्री गणेशाचे कान हे अत्यंत मोठे आहेत. आणि दुसरा शब्द ऐका, भगवान श्री गणेशाची मूर्ती पाहिली तर त्या मूर्तीमध्ये भगवान श्री गणेशाचे उदर पोट हे अत्यंत मोठे. या कानाच्या माध्यमातून आणि भगवान श्री गणेशाची उदर पोटे का नाही या पोटाच्या माध्यमातून तुम्हा आम्हाला भगवान श्री गणेशाला दोन संदेश द्यायच्यात. आणि हे दोन संदेश जर का आमच्या युवा पिढीला कळाले तर आमची युवा पिढी यशस्वी झाल्याशिवाय राहणार नाही. समारा पकडला जातोय मी. ऐका ऐका, भगवान श्री गणेशाचे कान मोठे आहेत. का मोठे आहेत याचं कारण काय? याचं कारण आहे आता बारकाईने ऐका आमच्या तरुण पिढीने. भगवान श्री गणेशाचे कान मोठे आहेत याचं कारण काय माहिती का? कारण भगवान श्री गणेशाला सांगायचे की माझ्यासारखं प्रत्येकाचं कान मोठं असावा. का कान मोठा असावा? कारण ज्याचं कान मोठे असतात ना, कारण ते ज्याचे कान मोठे असतात त्याच्याकडे सर्व क्षमता असती. चांगलंही ऐकण्याची क्षमता असती आणि लोकांचं वाईटही ऐकण्याची क्षमता असती. ज्याचं कान मोठे त्याला लोकांनी स्तुती केलेली तेही त्याला पचवता येते आणि लोकांनी निंदा जरी केली तर कानाने ऐकून तीही सुद्धा पचवता येते. पण ज्याचे कान मोठे त्याला पचवता येते. म्हणून भगवान श्री गणेशाला सांगायचे माझ्यासारखं तुमचे कान मोठे असावा. का? कारण लोकांचं चांगलं आणि वाईट तुम्हाला ऐकून घेण्याची क्षमता असली पाहिजे. म्हणून याच्याकरता भगवान श्री गणेशाचे कान मोठे आणि समारोपाकडे जातो. भगवान श्री गणेशाचे उदर मोठे, पोट मोठे. का मोठे? तर भगवान श्री गणेशाला सांगायचे माझ्यासारखं तुमचं सुद्धा पोट मोठं असावा. का मोठा असावा? ती खाण्याकरता नाही तर पोट मोठा असावा. कशा करता असावा? भगवान श्री गणेशाला सांगायचे सर्वांचे गुण असतील अथवा सर्वांचे दोष असतील तर सर्व सामावून घेण्याची ताकद आपल्या पोटामध्ये पाहिजे. याच्याकरता भगवान श्री गणेशाचे पोट काही तर मोठे आहे. आणि हे दोन संदेश ज्यांनी पाळले मला वाटते की भगवान श्री गणेशाची जयंती नक्कीच आपण यथार्थ काय केली? साजरी केली. हा संदेश आहे. उद्या चरित्र तुम्ही श्रवण करणारे म्हणून मी ते चरित्र घेत नाही. म्हणून असे भगवान श्री गणेश म्हणजे विठ्ठल आहे आणि विठ्ठल म्हणजे भगवान श्री गणेश आहे. पण अशा गणेश विठ्ठल रूपी मूर्ती कुठं आहे? तर जगद्गुरु तुकोबाराय म्हणतात समपाय करकठी उभा तटी भिवरीच्या. आणि असा भगवान परमात्मा पाहिल्याबरोबर काय करतो? पाहिली या वेद लावी बैसी जीवी जडून या. अभंग चतुर्थी चरणामध्ये सांगितलं अशी भगवान श्री गणेशाची मूर्ती पाहिली की पाहिल्याबरोबर वेद लावती आणि अंतःकरणामध्ये ठाण मांडून बसती. आणि असा भगवान श्री गणेश असा विठ्ठल तुमच्या माझ्या काय करतो? जगद्गुरु तुकोबाराय म्हणतात दुगामाने भक्ती कला उभा तटी भीवरीच्या उभा तटी उभा तटी भीवरीच्या
ही उभा तटी उभा ये उभा तटी भीमा भीमरीच्या उभा तटी भीमरीच्या भीमरीच्या आमचे मामा आपण सर्वजण म्हणले फक्त ग्रामस्थांना शेवटचा मान देऊ भैरवी स्वराचा. आता वेळ सोड संपलेली नाही तर ग्रामस्थ म्हणते ना आम्हाला मानच दिला नाही कसला. पण कोण म्हणणार असेल तर आहे का तुमच्यात कोण नाही तुमच्या आमच्यावर बाबू का म्हणा मामा. उभा तटी भीमरीच्या उभा तटी भीमरेच्या उभा उभा तटिये तटिये उभा तटिये उभा 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 तटी भीमरीच्या पाया कर कटी ओ सहाय करा तुका म्हणे भक्ती कादा दावेला धडवला समपाय करकटी उभा तटी भेवरीच्या कीर्तन रूपी सेवेची परिपूर्णता. पुन्हा एकदा अत्यंत हा देखणा भव्यदिव्य स्वरूपाचा नयनरम्य सोहळ्याचं या ठिकाणी नियोजन आमच्या विघ्नहर्ता प्रतिष्ठान यांच्या वतीने आयोजित करण्यात आहे. आमच्या पुन्हा एकदा तरुण बांधवांचा अत्यंत मी या ठिकाणी ऋण व्यक्त करतो गोड अशा प्रकारे. आणि आजच्या कीर्तनाचं विशेष करून खऱ्या अर्थाने सौजन्य ज्यांनी घेतले ज्यांच्या स्मरणार्थ वैकुंठवासी सौभाग्यवती जनाबाई साहेबराव पाडुळे यांच्या स्मरणार्थ आदरणीय श्री परिसरातील पारमार्थिक राजकीय क्षेत्रामध्ये ज्यांचं फार मोठं योगदान आदरणीय श्री साहेबरावजी गणपत पाडुळे यांच्यातर्फे आजच्या कीर्तनाचं सौजन्य त्यांचं सुद्धा या ठिकाणी मी ऋण व्यक्त करतो. आणि विशेष करून या ज्ञानदानानंतर अन्नदानाचा कार्यक्रम आहे. मला वाटते आजचे अन्नदाते परिसराचं पारमार्थिक राजकीय सामाजिक क्षेत्रामध्ये जे योगदान आदरणीय श्री श्रीकांतजी अर्जुन पाडुळे एकदा दोघांकरता सर्वांनी शेवटी समारोपामध्ये कडकडून टाळी वाजवा. सर्वांचे या ठिकाणी आभार. माझ्या सर्व सहकाऱ्यांचा आभार. आणि गोड बोलून 10-15 मिनिटं जास्त घेतली दिलगिरी व्यक्त करतो आणि माझ्या कीर्तन रूपी सेवेची या ठिकाणी परिपूर्णता. विठ्ठल विठ्ठला विठ्ठल विठ्ठला